एकाला हरायचा एकाला जिंकायचा. चला मॅचला सुरुवात. पहिला बॉल, पहिला चेंडू, खोलवर टप्प्याचा चांगला स्ट्रोक बघायला मिळाला. सिंगल साठीचा फटका. विनंती करेन बॉलिंग करणारी टीम काळिंजे संघ एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. तुमच्या प्लेयरची नावं आमच्यापर्यंत कळू द्या. बॉलर नेम आदिल. आदिल पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवरती सिंगल आतापर्यंतची खर्च करताना बघायला मिळालेत. समोर खेळाडूचा विचार केला तर शुभम आहे, त्याच्या साथीला प्रथमेश. या जोडीला कोण विसरेल. मागे साई आहे आणि बॅटिंग लाईनअप खूप मोठा आहे दांडा पॅकर टीमचा. पण आत्ता सलामीला आलेले फलंदाज काय करतील ना हे आम्हालाही बघायचं आहे. कारण की 3 ओव्हरची मॅच, 18 चेंडू, पहिला बॉल सिंगल देणारा म्हणजे आता बाकी राहिले किती तर 17. बॅटची लीडिंग एज अगदी लेग साईडला फटका सजवायचा होता. लीडिंग एज घेतल्यानंतर गली क्षेत्रामध्ये बॉल गेला. सिंगल स्कोर कार्डवरती प्लस केली जाईल आणि 2 चेंडूमध्ये 2 धावा येताना पाहिल्यात. एका बाजूला प्रथमेश, एका बाजूला शुभम. स्ट्राईक प्रथमेश. प्रथमेशचा फटका चांगला आला, हरकत नाहीये. क्षेत्ररक्षक आहे तिथे, 1 धाव मिळाली आणि तिथून बॉल डिक्लेअर झोनमध्ये जाताना बघायला मिळाला. सिंगल स्कोर कार्डवरती प्लस होईल. 3 बॉल 3 सिंगल येताना पाहायला मिळाल्यात. हे तीनही खेळाडू खूप महत्त्वाचे. म्हणजे एका बाजूला आदिल जिथे बॉलिंग मार्कवरती ते आहेत, समोर शुभम आहेत, नॉन स्ट्राईक एंडला प्रथमेश आहेत. या तिघांचं बॅटल रंगलंय. अय्यान बॉईज या स्पर्धेचं निमित्त दमदार स्पर्धा. हा बॉल चुकीचा होता. अगदी लेग स्टिक पासून खूप बॉल दूर राहिला. बघा एसटी रक्षकाला सुद्धा हा बॉल मिळाला नाही, एवढा बॉल दूर होता. व्हाईट बॉलचा कॉल झाला. अवंतर स्वरूपाची धाव मैदानाच्या आतमध्ये आली. सिंगलची पूर्तता दांडा पॅकरसाठी करण्यात आली आणि टीमची धावसंख्या 4 या आकड्यावरती पोहोचताना आत्ता पाहायला मिळते. 4 धावा स्कोर कार्डवरती. 3 चेंडू आतापर्यंतचे फेकले गेलेत. पुढचा बॉल, यावेळीचा बॉल. पुन्हा बॅटची लिडिंग एज. पुन्हा शुभम नाराज आहेत स्वतःवरती या गोष्टीसाठी की बॉल मिडल ऑफ द बॅट होत नाहीयेत. बॉल अगदी बॅटवरती काय येत नाहीयेत हाही प्रश्न निर्माण झाला. कारण की बघा बॉलिंग चांगली चालू आहे. याचं उत्तम उदाहरण आदिलही देताना पाहायला मिळतील. पण एक वाईट टाकला. टीमची धावसंख्या 5 वरती. 4 बॉल झालेत. 5 धावा धावफलकावरती. प्रथमेश आहेत स्ट्राईक एंडवरती. बॅकफुटला येऊन पंच करण्याचा प्रयत्न, कट केला. बॉल जाईल डिक्लेअर झोनमध्ये. सिंगल तिथेही मिळेल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावगती कुठे पोहोचली तर तब्बल 6 या आकड्यावरती पोहोचताना बघायला मिळाली. 6 धावा स्कोर कार्डवरती. तब्बल 5 चेंडू झालेत. या ओव्हरचा लास्ट बॉल आपल्या भेटीसाठी येईल. पहिली ओव्हर पॉवर प्लेचं षटक. स्वीट चीटचा फटका, रिव्हर्स अटेम्प्ट आणि एक सुंदर झेल. हा निर्णय शुभमचा बरोबर होता का हे बघावं लागेल. आणि या रिव्हर्स स्वीपच्या फटक्याची गरज होती का दांडा पॅकरला हेही बघावं लागेल. शुभम खेळपट्टीला सोडताना पाहायला मिळतील. धक्का क्रमांक 1 टीम दांडा पॅकरसाठी. बॅट्समन शुभम मैदानाच्या बाहेर गेलं. मी म्हटलं होतं ना बॅटिंग लाईनअप खूप चांगला. साई मांजरेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. आणि साई मांजरेकर आणि त्याच्या साथीला प्रथमेश ही जोडी जर टिकली ना तर अगदी धावगतीचं रतीप ते उभारताना पाहायला मिळतील. पण गोलंदाजाचंही कौतुक करावं लागेल. काळिंजे संघसुद्धा चांगला खेळ करतात आणि काळिंजे संघाचा बोलबाला या संपूर्ण मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 6 चेंडूमध्ये राहिला मी म्हणेन. कारण की एक विकेटही आली. फक्त 6च धावा खर्च झाला. त्याच्यामध्ये एक वाईडचा सुद्धा समावेश होता. पुढचा बॉल फेस करतील प्रथमेश. नवीन बॉलर आले दानिश. दानिशचा हा बॉल लावून दी कार्पेट. चांगला स्ट्रोक होता. मिसफिल्ड झाली होती पण बॅकअप चांगलं मिळालं आणि त्याच कारणानं फक्त आणि फक्त धाव तिथे सिंगल मिळेल. नव्यानं स्ट्राईक एंडवरती आपण पाहिलं तर बॅट्समन आपण जर पाहिलं ना तर साई येताना पाहायला मिळतील. साई मांजरेकर. चला स्पीडअप घ्या विनंती करतोय. वेळ खर्च करायचा इथे नाही आहे. टीम मुनस्टार कालिंजे संघ या वेळचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर. बॉलला शरीरापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न गोलंदाज करताना पाहायला मिळाले. अवंतर स्वरूपाची धाव. व्हाईट बॉल इथे आला. अवंतर स्वरूपानं संघाची धावसंख्या
पुढे सरकत असताना आपण जर पाहिलं तर टीमची धावसंख्या कुठे पोहोचली आहे तर तब्बल 8 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते. पुढचा बॉल, यावेळीचा बॉल समोर खेळला, चांगला स्ट्रोक सिंगल मिळाली. दुसऱ्या धावेचा कॉल, प्रथमेश साठी धोक्याची घंटा. शेवटच्या क्षणी 2 धावा कंप्लीट. अगदी डेंजर झोन कडे प्रथमेश पळत होते, त्यांनाही ते कळून चुकलं होतं. जीवाच्या आकंतानं धावले, धावल्यानंतर पोचले, 2 धावा कंप्लीट झाल्या. टीमची धावसंख्या पोचली 10 या आकड्यावरती. पुढचा बॉल दानिशचा, यावेळीचा स्ट्रोक फिका गेलाय, साईचा वार फिका. बॅटची आतली कडा घेतल्यानंतर यष्टांचा वेद त्रिपळाचित बाद. बॅट्समन आउट. दांडा पॅकर टीमला अजून एक मोठा धक्का, विकेटच्या स्वरूपाचा. साई मांजरेकर मैदानाच्या बाहेर. चला विनंती करतो टीम कालंजे संघ, प्रत्येक विकेट मागे आपण टीम मीटिंग का घेता हाही प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. प्रत्येक बॉल मागे जर आपण टीम मीटिंग घेतली तर आज आपल्याला जी स्पर्धा 1 ते 2 वाजेपर्यंत कंप्लीट करायची आहे त्या स्पर्धेसाठी तुम्ही 4 ते 5ही वाजवाल. बॉल झालेत आतापर्यंतचे 4, 2 बॉलची अजूनही खेळी बाकी राहिली आहे. फर्स्ट क्रमांकाचं जे आकर्षक असं चषक, एक आकर्षक ट्रॉफी जी आपल्याला दिली आहे अभिजी उल्डे सर यांच्या वतीनं ही ट्रॉफी देण्यात येते, त्यांचे आभार आहेत. बॅकफुटला जाऊन पच करण्याचा प्रयत्न, नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलेत. नाव आहे परेश केटकर. या खेळाडूंना कोण विसरेल, परेश केटकर महत्वाचे. थोडा का होईना अनुभव त्यांच्याकडे सुद्धा बॉक्स क्रिकेटचा बराच आहे, पण ते पहिलाच बॉल डॉट खेळताना बघायला मिळालेत. प्रेशर क्रिएट झाला आता टीम दांडा पॅकर संघावरती. टीमची धावसंख्या 10, चेंडू झालेत आतापर्यंतच्या 11. शेवटचा बॉल या दुसऱ्या ओव्हरचा, दानिश. समोरचा बॉल, चांगला स्ट्रोक. वा, अगदी ज्या वेळेला आपण म्हणतो ना की तीर भी शर्मा जाय ऐसा स्ट्रोक. 4 धावांसाठीचा चौकार, अगदी सरळ थेट व्यासपीठाला मानवंदना देणारा चौकार होता. चौकाराच्या साह्यानं टीमची धावसंख्या 14 वरती आली. आता परेशचा वार फिका गेला नाहीये, कारण की धावा मिळाल्या 4, चौकार आला. 12 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 14 धावा स्कोरकार्ड वरती येताना पाहायला मिळतील. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आलेत. बॉलिंग मार्क वरती शोएब येताना पाहायला मिळतील. लास्ट ओव्हर साठी शोएबला आमंत्रित करण्यात आले. शोएबचा हा बॉल सरळ खेळला, अगदी क्षेत्ररक्षकालाही फसवलं, दानिशला चुकवलं चेंडून. बॉल सीमारेखेच्या पार. मिळतील प्रथमेशला आणि त्याच्या टीमला धावा 4. 18 धावा स्कोरकार्ड वरती. पहिल्याच बॉलवरती चौकार शेवटच्या ओव्हरच्या. याही वेळेचा स्ट्रोक अप्रतिम, डान्सिंग डाऊन, पायांचा उपयोग, पुढे आले, पुढेच बॉलला फेकून दिलं. प्रथमेशचा क्लासिकल अंदाजाचा फटका, दांडा पॅकरची मान उंचवणारा अजून एक चौकार. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 22, 2, 2, 2 असं स्कोर कार्ड पाहायला मिळतं. बघा 22 धावा, 2 विकेट. दुसरं षटक संपलं आणि दुसरा बॉल. हाई बॉल आपण जर पाहिलं तर निर्धाव स्वरूपाचा येईल. चांगला बॉल राहिला, आता कमबॅक राहिले. 2 चेंडूमध्ये 2 चौकार आल्यानंतर या 2 चेंडून कुठेतरी 8 धावा मिळाला जिथे दांडा पॅकर टीमला. तेव्हा एक मजबूत स्थितीमध्ये संघ आला मी म्हणेन, कारण की कुठेतरी बॅकफुटवरती गेली होती टीम. ज्या वेळेला शुभमनं विकेट गमावल्यानंतर साई आले, साई बाद होताना पाहायला मिळाले, पण तदनंतर परेश आले, त्यांनी चौकार ठोकल्यानंतर आता प्रथमेशचाही कॉन्फिडन्स आला आणि हे पी फॅक्टर मैदानावरती दांडा पॅकर टीमसाठी काम करताना पाहायला मिळाले. पुढे सरसावले, डान्सिंग डाऊन, पायांचा उपयोग, चांगला फटका. क्षेत्ररक्षक आले, सिंगल स्कोर कार्ड वरती अजून प्लस केली जाईल. टीमची धावसंख्या 23 या आकड्यावरती. 23 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचे 2 बॉल बाकी अजूनही.
हा बॉल चांगला, पंचांचा इशारा वाईट बॉलचा. अवंतर स्वरूपामध्ये या बॉलकडे आपण पाहतोय. अवंतर स्वरूपानं संघाची धावगती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या 24 धावा. दोन मिळायला तिसऱ्या धावेचा कॉल झाला. तिसऱ्या धावेची पूर्तता करत असताना इथे मात्र आपण जर पाहिलं तर फलंदाज बाद होताना बघायला मिळतील. नक्की बॅट्समन कोण आउट झालेत ना, हेही आपल्याला बघायचं आहे. दोन धावा तर मिळाल्यात. दोन नंतर तिसऱ्याची मागणी करण्यात आली आणि नॉकआउट मधील सर्वाधिक मोठी धावसंख्या 26 धावा स्कोर कार्ड वरती. चला विनंती करतो अंपायर डिसिजन, फायनल डिसिजन. चला पंच निर्णय येऊ द्या. वेळ बराचसा खर्च होतो, आपल्याकडे वेळ नाहीये आणि वेळ आपल्यासाठी थांबणारही नाहीये. आणि या पुढच्या प्रत्येक टीमला मी एक विनंती सुद्धा करतोय, फक्त आपण प्रेशर क्रिएट करून पंच रिव्ह्यू घेणार नाहीत. जर पंचांना वाटलं तरच पंच रिव्ह्यू घेतील. यापुढे आपण असं करत राहिलो तर प्रत्येक बॉलला जर रिव्ह्यू असा झाला तर मात्र आजची रात्र अशीच निघून जाईल. अखेर निर्णय आला की प्रथमेश बाद आहेत. परेश यांना मैदानावरती खेळावं लागेल आणि नवीन फलंदाज मैदानावरती दाखल कोण झालेत तर नाव आहे सिद्धार्थ. आमचे ऑफिशियल स्कोरर जय स्पोर्ट्स या वाहिनीचे भावेश पालेकर, त्यांचे आभार आहेत. तेही आमच्यासाठी आता मोदक घेऊन आलेत. हे श्रीवर्धनकरांचं प्रेम आहे. हाही चांगला फटका, सिंगल मिळाली. दुसऱ्या धावेची मागणी, 2 धावा कंप्लीट. ही या 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या कुठे पोहोचली तर तब्बल 28 या आकड्यावरती. या ओव्हरमध्ये तब्बल 14 धावा बघायला मिळाल्यात. चला विनंती करतोय टीम रावडळ आणि टीम चला टीम केळशी आणि टीम रावलडे दोन्ही टीमला विनंती करतो टॉस साठी या. केळशी संघाचे कॅप्टन आणि रावलडे संघाचे कॅप्टन
आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचत असेल तर कोऑपरेट करा आणि आपला कॅप्टन लगेच पुढच्या मॅचचा टॉस जिंकला राउडल संघानं आणि डिसिजन आला गोलंदाजी करण्याचा. चला सामन्याला सुरुवात करूया. सेकंड इनिंग उत्तरार्धाचा खेळ. दोन्ही टीमला या संपूर्ण सामन्यासाठी खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा आपण देऊया. बॉलिंग मार्क वरती परेश केटकर आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाजाची जोडी एका बाजूला आदिल, एका बाजूला अफान. ही जोडी सलामीसाठी आली आहे. 29 धावांचा पाठलाग करायचा. मॅचला सुरुवात होईल. सेकंड इनिंग. दोन्ही टीमला विजयाच्या हार्दिक शुभेच्छा. परेश बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळतील. पॉवर प्लेची ओव्हर. पॉवरफुल बॉलिंग होईल यात मात्र शंका नाहीये. पुढचा बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला. मोठा फटका. वा काय फिल्डिंग केली आहे शुभम. कौतुक करेल मी या खेळाडूचं. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. लाजबाब. अगदी डोळ्याचं पारणं फेडणारा शुभमनं क्षेत्ररक्षण केलंय. एक या गुलाबी थंडीमध्ये अगदी ऊर्जा निर्माण करून देणारी फिल्डिंग. मी म्हणेन अशी सुरुवात दमदार झाली ना तर स्पर्धाही सुपरहिट व्हायला टाइम लागणार नाहीये. वेळेला महत्व फक्त तुम्ही द्या. स्पीडअप घ्या. पहिल्याच बॉलवरती 2 धावा. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. परेशही चांगली बॉलिंग करतील. पुढचा बॉल. यावेळेचा बॉल फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. इथे काय घडलं तर रन आउटच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का. बॅटिंग करत असताना बॅट्समन अफान मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतील. होतील गोल्डन डकचे शिकार. पवन बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज अव्वाद मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. अव्वाद आलेत. त्यांच्या साथीला खेळत असताना आपण जर पाहिलं तर आदिलही आहेत, पण त्यांच्या समोर परेश केतकर आहेत. हेही चांगल्या थाटणीचे गोलंदाज आहेत. पहिल्या बॉलवरती 2, दुसऱ्या बॉलवरती विकेट. बॉलचा विचार केला तर तिसरा बॉल टॅप केला. अगदी साईच्या हातामध्ये खेळल्यानंतर एकच धावेची मागणी. त्याची पूर्तताही लगेच, पण एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. सिंगलच्या साह्यानं टीमची धावसंख्या पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल 3 या आकड्यावरती. बॉल झाले 3, धावाही बनल्या 3. पुढचा बॉल. यावेळीचा चेंडू. चांगला फटका. त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय दांडा पॅकरच्या या यंग टॅलेंटेड खेळाडूच्या माध्यमातून. आता फलंदाजी करणाऱ्या टीमला सुद्धा कळून चुकलंय की धावा थांबवायच्यात. हा बॉल चुकीचा होता. अगदी बन्नाट वेगाचा बॉल आला. लेग स्टिकला मिसही केलं. व्हाईट बॉलचा लगेच इशारा पंचांचा आला. टीमची धावसंख्या वाईटनं पुढे सरकल्यानंतर 5 या आकड्यावरती
1 गडाच्या मोबदल्यामध्ये 4 बॉल झाल्यानंतर 29चा पाठलाग चालू आहे. हाही बॉल चांगला, अगदी पायामध्ये चेंडू टाकण्याचा निर्णय घेतला, यशस्वी राहिले, सफलही तेवढेच राहिलेत आणि आता चांगल्या पद्धतीची गोलंदाजी परेश केतकर करताना बघायला मिळतात. सिंगल डबलही घेऊन देत नाहीयेत जिथे चौकाराची गरज आहे. पुढचा बॉल, याही वेळेचा बॉल, यष्ट्या उद्ध्वस्त. आता दांडी 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 गुल. आदिल बॅक टू दी डग आउट. विकेटचं पतन. अजून एक धक्का. खेळत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण संघ दांडा पॅकरचं वर्चस्व कायम करून दाखवणारी ही विकेट राहिली आहे. सलामीला आलेला फलंदाज आदिल बाद झाल्यानंतर आता शोएब मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. चला स्पीडअप घ्या. टीम दांडा पॅकर, वेळ खर्च करायचा नाहीये. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर फक्त 5च धावा स्कोर कार्डवरती बघायला मिळाल्यात आणि आता इथून पुढचा वेळ आपल्याला वाचवायचा आहे आणि इथून पुढे प्रत्येक मॅचला आपण टायमिंगही सेट करणार आहोत, अन्यथा पेनल्टी. बारा बॉल 24ची गरज या सामन्यामध्ये. वा काय बॉल राहिला, पहिलाच बॉल. चांगल्या पद्धतीची कामगिरी सिद्धार्थ करताना पाहायला मिळतील. नाम तो सुनना योगा सिद्धू. बॉलवरती बोटांचं वर्चस्व. टप्पा पडल्यामध्ये काटा बदलला. 8 टर्न घेणारा बॉल राहिला. पहिलाच डॉट बॉल. हाही बॉल चांगला, त्याच्याहून चांगलं क्षेत्ररक्षण साई मांजरेकर करताना तिथे बघायला मिळाले. फक्त आणि फक्त एक सिंगल. एका धावेवरती समाधान मानावं लागतं या दोन्ही फलंदाजांना. हा बॉल थोडा खराब होता, अगदी लेग कट करण्यात आला आणि तो सुद्धा बॉल ऑब्जेक्टच्या बाहेर टाकला, तर हे तर होणारच होतं. इथून पुढे कोण वाचवणार. व्हाईट बॉल. हा चांगला बॉल आला. आता बघा, या आधीचा चेंडू या गोष्टीसाठी टाकला होता, ही लाईन आणि लेंथ मिळाल्यासाठी, आणि ती मिळालीही. डॉट बॉलही आला. सिद्धार्थची कामगिरी चांगली राहिली. 9 बॉल 22ची गरज. 9 बॉल 22ची गरज असताना चांगला फटका साई तिथे येताना पाहायला मिळतील. चांगली फील्ड करतील. एक चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. फक्त एक सिंगल मिळेल. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 डावा. बॅटिंग करत असताना मुनस्टार कालिंजे. हाही चांगला बॉल, हाही डॉट बॉल. या मॅच मध्ये स्कोर कार्ड वरती प्लस केला जाईल. 7 बॉल आता 21ची गरज. फटका चांगला. शुभम आहेत. शुभम कोणतीही चूक करणार नाहीयेत, कारण की त्यांनी पहिल्याच बॉलवरती दर्शवलं की जरी बॅटिंग बॉलिंग माझी चांगली झाली नाही तर फिल्डिंग चांगली होईल. नऊ धावा फळकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 ओव्हर झाला. 6 बॉल 20ची गरज आहे. 6 बॉल मध्ये 5 चौकार अपेक्षित आहेत मॅचला जिंकण्यासाठी. चला स्पीडअप घ्या, विनंती करतोय. वेळ खर्च करू नका. प्रथमेश बॉलिंग मार्क वरती येताना पाहायला मिळतील. प्रथमेशचा पहिलाच बॉल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 1 धाव मिळेल. 5 बॉल आता 19ची गरज. 5 बॉल 19ची गरज असतात तिथेही सिंगल. म्हणजे आता या मॅच वरती मजबूत पकड टीम दांडा पॅकर. हाही फटका चांगला. तिथेही सिंगल येताना पाहायला मिळेल. आता सामन्याचं चित्र पूर्ण पलटलंय. 3 बॉल फक्त बाकी राहिलेत. 17 धावेची गरज आहे. हा बॉल वाईड आहे. 3 बॉल 16. प्रथमेश बॉलिंग मार्क वरती.
हा बॉल चांगला, आता डॉट बॉल आला. 2 चेंडू 17ची गरज, औपचारिकता या सामन्यामध्ये बाकी राहिली आहे. हाही डॉट बॉल, सामना जिंकला टीम दांडा पॅकरनं. विजयी संघाचे एक बॉल आहे, सॉरी एक बॉल आहे, एक लास्ट बॉल बाकी राहिला. या आधीचा वाईट आला होता ना, एक लास्ट बॉल. चला लगेच पुढच्या मॅच साठी लगेच मैदानावरती उतरा. या बॉलवरती सामना जिंकला दांडा पॅकर संघानं. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे खूप सारे कौतुक. दोन्हीही संघांना यंदाच्या हंगामासाठी खूप साऱ्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. एका बाजूला रावडळ पाहायला मिळेल, एका बाजूला केशी. टॉस जिंकला. आपण जर पाहिलं तर रावडल संघानं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लगेच फिल्डिंग लावून घ्या. टीम केशी संघ फलंदाज लगेच पाठवा. दोन्ही संघाचे एक एक खेळाडू इथे समालोचन कक्षामध्ये नावे आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी येऊ द्या.